कोणी माझं कायमचा दुश्मन नाही. मी पण त्याच्यामध्ये मी बघत होतो कोण प्रयत्न करत असला तर दुधात साखर. मी आपल्याला एक नाव सांगतो. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही पृथ्वीराज बापूंना चेअरमन केलं आणि इकडे छत्रपतीचं सगळं व्यवस्थित झालंय, माळेगावला का नाही मार्ग काढत? म्हणलं काय मार्ग काढायचा? ते म्हणले आपण केंद्रात एकत्र आहे, एनडीए मध्ये, राज्यामध्ये आपण महायुतीमध्ये एकत्र आहे आणि शेवटी आपण एकमेकाला मदत करत असतो, इथंही मार्ग काढा. म्हणलं मागच्या वेळेस माझे 17 आले, त्यांचे 4 आले, 5 वर्ष आम्ही भाव चांगला दिलेला आहे, सगळं काही केलेलं आहे. ते म्हणले तुम्ही माझं ऐका. आता माझी पंचायत झाली, मुख्यमंत्रीच म्हणतायत ऐका. ते म्हणले नाही दादा, तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे, थोडं पुढं मागे सारखा ना. आपल्याला उद्या पण अनेक निवडणुका, लोकसभेला सगळ्यांनी मदत केली, विधानसभेला सगळ्यांनी मदत केली, काहीतरी मार्ग काढा. म्हणलं काय तुम्हाला काय सुचवायचं? त्यांनी काय सुचवलं? 10 मी सुचवायचे आणि 10 उमेदवार त्यांनी सुचवायचे आणि 20 आणि 21वा मी, म्हणजे माझा फॉर्म राहिला होता ते त्यांना कळलेलं होतं. ते म्हणले तुम्ही 21वा आणि पुढं मी बनेन तो चेअरमन. म्हणजे पहिल्यांदा ते सांगतील तो चेअरमन पहिले 2.5 वर्ष आणि नंतर मी म्हणेन तो व्हाईस चेअरमन, तो चेअरमन. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. ते काही बोललो नाही. ते म्हणा दादा म्हणतात, दादा तुम्हाला ऐकावं लागेल. ठीक आहे, मी गप्पा बसलो. म्हणलं सांगा, माझी काय हरकत नाही. ते झाल्यावर त्यांनी कुणाशी तरी चर्चा केली असावी आणि नंतर ती चर्चा निष्फळ झाली. चर्चा ज्यांच्याशी केली ते म्हणले अहो सगळी पडणार आहे, त्याच्यातलं एक पण निवडून देणार नाही. यावेळेस हवा आपली 100% आपली लोक निवडून येणार, 100%. मग मला पुढच्या आठवड्यात सीएमला विचारलं सेम काय झालं? नाही म्हणले ते जमत नाहीये. ते म्हणतात की नाही त्यांना संपूर्ण निवडून येणार आहे, कशा करता हे असं करायचं? मी आपला गप्पा, मी माझं काम चाललेलं होतं, तुम्हाला भेटत होतो, चर्चा करत होतो, सगळ्या काही गोष्टी करत होतो. हे सदस्य हे त्यांच्या समोर सांगते. बापूंचे त्यांचे संबंध होते. एक जण मला म्हणलं की दादा सतीशराव चर्चा करायला गेले तर कसं? सतीशराव काकडे. आणि म्हणलं बाबा ती चर्चा करायला गेले तर काय सांगता येते? काही म्हणजे त्याचा स्वभाव पण एकदम एक गाव 2 तुकडे. त्याच्यामुळे मी म्हणलं असं करू नका. आम्हाला काही ह्याच्यातनं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी काही परंपरा आहे ती परंपरा टिकावी. मी मगाशी शेंडेकर साहेबांचा, मोहित साहेबांचा आणि कोकरे, जगताप, तावरे, आमचे पोटकुले या सगळ्या मान्यवरांची नावं घेतली. त्या सगळ्या मान्यवरांना वाटलं पाहिजे की आपण लावलेलं रोपट सगळेजण मिळून काम करतात. ही एक भावना सभासदांच्या मध्ये पण गेली पाहिजे. कारण काही लोकांना जिथं चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक व्हायचं असतं ते 19,750 मध्ये किती असतात? जास्तीत जास्त 300, 400, 500 जातात. काही तर सहज मुलाखतीला जे फॉर्मच्या समोर जायचं म्हणून पण फॉर्म भरतात. नाही दादा मुलाखतीला यायचं होतं म्हणून फॉर्म भरला. अशी पण बापू